नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण रव्यापासून उपीट किंवा उपमा बनवतोय। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 मोठी वाटी रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक कापून घेतलेलं गाजर, 1 इंच आलं, 2 ते 3 हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आता इथे रवा आपण 1 वाटी घेतलेला आहे, त्यानुसार आपल्याला एका वाटीला 3 वाटी पाणी घ्यायचं। ते आपण पातेल्यात गरम करायला ठेवून देऊ। आणखी बाकीचे साहित्य बघू। काजू, बदाम आणि किशमिश घेतलेला आहे, थोडी 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चना डाळ। ती 1 छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि साजूक तूप सुद्धा घेतलेला आहे। आधी आपण रवा परतून घेऊ। भाजायसाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता। आधी हा असा आपण चांगले 15 मिनिट मंद आचेवर परतून घेऊ। रव्याचा रंग बदलायला नको आपला, म्हणून आपण मंद आचेवर भाजतोय। रवा तुम्ही एकदम भाजून ठेवलेला असला तर आपल्याला उपमा किंवा शिरा बनवायला वेळ लागत नाही। तसेच भाजून ठेवल्यामुळे आपल्या रव्याला कीडही लागत नाही आणि ऐनवेळी आपली रवा भाजत बसण्याची धावपळही होत नाही। तर इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे। चला तर आता आपण फोडणीची तयारी करू। इथे तेल तापलेलं आहे आपलं, त्यामध्ये जिरे मोहरी घालून झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आपण तेल घातलेलं आहे। आता यामध्ये चना डाळ आणि उडीद डाळ घालून घेऊ। आता डाळी सुद्धा परतून झालेल्या आहेत। यामध्ये हिंग घातलेला आहे। आता आपण हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे। मिरची परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गाजर घालायचं आहे। गाजर अगदी बारीक कापून घ्यायचं आहे। आता किसलेलं आलं घालू आणि कढीपत्ता सुद्धा घालून घेऊ। बदामाचे काप सुद्धा करून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला फोडणीमध्येच घालायचे आहे। आता आपण कांदा घालून घेऊ। यामध्ये मी दह्याचा वापर केलेला आहे, तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता, परंतु दूध आपल्याला फोडणी तयार झाल्यानंतर घालायचं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रवा सोडायचा असतो। दुधामुळे सुद्धा आपल्या उपीटला खूप छान चव येते। आज आपण इथे दही घालून करणार आहोत। आता इथे आपले ड्रायफ्रूट्स सुद्धा घालून झालेले आहेत। आजचा असा आपला हा शाही उपमा तयार होणार आहे। अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा उपमा तयार होतो। उपीट, पोहे किंवा उपमा बनवताना आपल्याला कांदा फार लाल होऊ द्यायचा नसतो। तर यामध्ये आपण कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। खूप छान चव येते या कोथिंबीरच्या काड्यांनी, तुम्ही आवर्जून टाकून बघा। आता इथे आपलं सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भाजलेला रवा घालायचा आहे, तो थोडा परतून घ्यायचा आहे। असा गरम झाल्यामुळे आपला उपमा चांगला फुलतो। फोडणीमध्ये परतल्यानंतर आपण जे पाणी तापवलेलं आहे ते थोडं थोडं करून त्यामध्ये घालून घेऊ। आता यामध्ये रवा जर बारीक असला तर आपलं 3 वाट्या पाणी एवढंच लागेल। रवा जर जाड असणार तर आपल्याला 1 वाटी आणखी पाणी जास्तीचं लागेल। थंड रवा असला त्यामध्ये पाणी घालायचं नाही, आधी रवा गरम करून घ्यायचा, नंतरच पाणी घालायचं। आता जसा आपण आधी परतलेला होता तरी सुद्धा फोडणीमध्ये थोडा परतून घेतला, तसा गरम करायचा छान। असं केल्यामुळे आपल्या उपम्याला एकदम छान मऊ आणि लुसलुशीतपणा येतो। आता पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची। आता संपूर्ण पाणी घालून झालेलं आहे, छान परतून घेऊ आणि त्याला झाकण ठेवून वाफ काढू। त्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून झालेलं आहे आणि अगदी थोडी साखर सुद्धा घातलेली आहे। आता आपल्याला दही घेतलेलं आहे, ते आंबट नाही घ्यायचं, थोडं गोडसर आणि ताजं दही घ्यायचं। परतून झाल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवू, 2 मिनिट वाफ येऊ देऊ आणि नंतर झाकण काढून बघू त्यावरील। आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। तुम्हाला यापेक्षा पातळ जर हवा असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी जरा जास्तीचं घालू शकता। दही घालून छान मिसळून घ्यायचं। चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे। थोडं परतून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं। छान चकाकी आलेली आहे आपल्या उपम्याला। आता यावर थोडी कोथिंबीर घालायची। छान वाफाळलेला उपमा आणि थंडगार दही सोबत मेथी आंबाचा आस्वाद घेऊया। अशा प्रकारे आपला
शाही उपमा तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।